रात्री साधारणतः 10:30 वाजलेले होते. अपार्टमेंटमध्ये सगळीकडे शांतता होती. अचानकच एका फ्लॅटमधून धूर निघायला लागला आणि काही मिनिटांमध्येच धूर आगीमध्ये बदलला. लोकांनी आरडाओरडा सुरू केला. कोणी फायर ब्रिगेडला फोन केला आणि त्याच दरम्यान दार तोडून जेव्हा लोक आतमध्ये गेले, तेव्हा घरामधील सगळं सामान जळालेलं होतं. पण त्या दृश्यापेक्षा भयानक दृश्य बेडरूममध्ये होतं. कारण तिथे एका 34 वर्षांच्या महिलेचा जळालेला मृतदेह पडला होता. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हा फक्त अपघात आहे, शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग आहे. पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा समोर आली एक अशी गोष्ट जी ऐकून संपूर्ण परिसर हादरून गेला. कारण या आगीच्या मागे दडलेलं होतं वेड्या आकर्षणाचं, नकाराचं आणि निर्दयी खुनाचं धक्कादायक सत्य. संपूर्ण घटना जाणून घेण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. कारण अशाच खऱ्या गुन्हेगारी घटना कथेच्या स्वरूपामध्ये मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते. आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्रामधील पुणे शहराजवळील एका शांत आणि चांगल्या परिसरामध्ये साई गार्डन अपार्टमेंट नावाची एक सोसायटी होती. त्या सोसायटीमध्ये अनेक कुटुंब राहत होती. त्याच अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावरती नेहा देशमुख नावाची 34 वर्षांची महिला राहत होती. नेहा एक सॉफ्टवेअर इंजिनियर होती आणि पुण्यातील एका नामांकित IT कंपनीमध्ये ती नोकरी करत होती. नेहाचं आयुष्य अगदी साधं पण व्यवस्थित होतं. ती मूळची नागपूरची होती, पण नोकरीमुळे पुण्यामध्ये स्थायिक झाली होती. तिचं लग्न झालं नव्हतं आणि ती एकटीच त्या फ्लॅटमध्ये राहत होती. रोज सकाळी वेळेवर ऑफिसला जाणं, संध्याकाळी घरी येणं, कधी जिम, कधी ऑनलाईन काम, असं तिचं रोजचं आयुष्य चालू होतं. नेहा शांत स्वभावाची होती. शेजाऱ्यांशी नम्रपणे बोलायची, पण कोणाशी फार जवळीक ठेवत नसे. त्यामुळे सोसायटीतील लोक तिला ओळखत होते. पण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं कोणाला माहीत नव्हतं. मात्र त्या सोसायटीमध्ये दुसऱ्या इमारतीत रोहित पाटील नावाचा एक 18 वर्षांचा मुलगा राहत होता. रोहित 12वी मध्ये शिकत होता. अभ्यासात तो फार लक्ष देत नसे. मोबाईल, मित्र आणि रिकामटेकड्या सवयी यामध्येच त्याचा वेळ जायचा. एक दिवस रोहितने पहिल्यांदा नेहाला पाहिलं. सकाळी ती ऑफिसला जात होती. व्यवस्थित कपडे, आत्मविश्वासाने चालणं आणि शांत स्वभाव. त्या क्षणापासून रोहितच्या मनामध्ये तिच्याबद्दल एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं. सुरुवातीला ते फक्त पाहण्यापुरतं होतं, पण हळूहळू ते आकर्षण वेड्या नादामध्ये बदलायला लागलं. रोहित रोज सकाळी तिच्या बिल्डिंगच्या आसपास थांबायचा. नेहा ऑफिसला जाताना तो लपून तिच्याकडे पाहायचा. संध्याकाळी ती परत आली की पुन्हा तिच्या मागे नजरा लावून उभा राहायचा. नेहाला सुरुवातीला हे लक्षात आलं नाही, पण काही दिवसांनी तिला जाणवलं की एक मुलगा सतत तिच्याकडे बघत असतो. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण तिला वाटलं कदाचित हा योगायोग असेल. पण रोहितसाठी मात्र हे सगळं काही अगदी वेगळंच होतं. त्याच्या मनामध्ये आता एक वेडसर कल्पना तयार झाली होती. त्याला वाटू लागलं की नेहा त्याला आवडते आणि तिनेही त्याच्यावरती प्रेम करायला हवं. पण वास्तव वेगळं होतं. नेहाने त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. तिने कधी त्याच्याशी बोललं नाही आणि हीच गोष्ट रोहितच्या मनात राग आणि हट्ट बनून बसली. हळूहळू तो तिचा पाठलाग करू लागला. ती कोणत्या वेळी घरी येते, कधी लाईट बंद करते, घरात कोण येतं जातं, हे सगळं काही तो लक्ष ठेवून पाहू लागला. एके दिवशी तर त्याने तिच्या फ्लॅटच्या खिडकीजवळ जाऊन आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न देखील केला. आणि त्या दिवसापासून त्याच्या मनामध्ये एक धोकादायक विचार रुजला. एक दिवस मी तिच्या घरामध्ये जाईन आणि ती मला नकारच देऊ शकणार नाही. काही आठवडे असेच गेले आणि मग आली 3 जानेवारीची रात्र. त्या दिवशी नेहा नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी आली. तिने जेवण केलं, थोडंसं काम केलं आणि मग झोपायची तयारी करू लागली. रात्री साधारणतः 9:30 वाजलेले होते आणि त्याच वेळी रोहित आपल्या घरातून चोरून बाहेर पडला. त्याने आधीच सगळं ठरवलं होतं. तो हळूच नेहाच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला गेला. तिथून पाईप आणि खिडकीच्या साह्याने तो वरती चढू लागला. काही मिनिटांमध्येच तो 4थ्या मजल्यावरती पोहोचला आणि खिडकीमधून आतमध्ये शिरला. नेहाला याची कल्पना नव्हती. ती बेडरूममध्ये मोबाईल पाहत बसली होती आणि अचानकच तिला हॉलमध्ये आवाज आला. ती उठून पाहायला गेली आणि तिथे रोहित उभा होता. ती पूर्णपणे घाबरली. तू इथे काय करतोस? तिने मोठ्या आवाजात विचारलं. रोहितने सांगितलं की तो तिच्यावरती प्रेम करतो. पण नेहाने लगेचच त्याला थांबवलं. तिने स्पष्ट सांगितलं, तू लगेचच बाहेर निघ, नाहीतर मी पोलिसांना फोन करते. हे ऐकताच रोहित मात्र चिडला. त्याने तिच्याशी जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण नेहा खूप धाडसी होती. तिने जोरदार विरोध केला. ती आरडाओरडा करणार होती आणि त्या क्षणी रोहित घाबरला. जर ती ओरडली तर सगळे शेजारी जागे होतील आणि तो पकडला जाईल.
त्याने पटकन तिचं तोंड दाबलं आणि झटापटीमध्ये दोघे बेडरूममध्ये गेले. नेहा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण रोहितने रागाच्या भरात तिचा गळा दाबायला सुरुवात केली. काही सेकंद, काही मिनिटं आणि अखेर नेहाचा श्वास बंद पडला. ती जमिनीवरती निश्चल पडली. त्या क्षणी रोहितला समजलं की त्याच्याकडून भयंकर चूक झाली आहे. तो घाबरला आणि जर हे असंच पाहिलं तर पोलीस लगेचच त्याच्यापर्यंत पोहोचतील. मग त्याने एक योजना आखली. त्याने घरामधील काही कपडे आणि कागद एकत्र केले आणि त्यांना आग लावली. त्याला वाटलं की आग लावल्यानंतर सगळ्यांना वाटेल की हा एक अपघात आहे. त्यानंतर त्याने नेहाचा मोबाईल घेतला आणि खिडकीमधून परत खाली उतरून तो पळून गेला. काही मिनिटांमध्येच आग पसरली आणि धूर देखील बाहेर येऊ लागला. लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. फायर ब्रिगेडला फोन केला गेला आणि पुढे जे काही घडलं ते तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हा अपघात आहे, पण जेव्हा फॉरेन्सिक टीम आली आणि तेव्हा त्यांना शंका आली, कारण घरामध्ये शॉर्ट सर्किटचा कोणताही पुरावा नव्हता. यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले आणि त्यामध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली. नेहाचा मृत्यू हा आगीमध्ये जळून झाला नव्हता, तर तिचा आधीच गळा दाबून तिचा खून करण्यात आलेला होता. त्यानंतर पोलिसांनी परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासून पाहिलं, कॉल डिटेल्स देखील तपासले आणि त्यानंतर हळूहळू तपासाची दिशा रोहितकडे वळाली. शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो काहीच सांगत नव्हता, पण कडक चौकशीनंतर त्याने सगळं काही सत्य कबूल केलं. त्याच्या एका वेड्या आकर्षणामुळे एका निरपराध महिलेचा जीव गेलेला होता. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. कधी कधी नकार हा स्वीकारता न आल्यामुळे लोक किती टोकाचं पाऊल उचलतात, हेच या कथेमधून आपण पाहतो. समाजामध्ये अशा घटना वाढत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या आसपास कुणी संशयास्पद वागणूक देत असेल, तुमचा सतत पाठलाग करत असेल, तर त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आणि या प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूयात एका नवीन घटनेसोबत नवीन व्हिडिओ.